आज आपण सुंदर अशी ससा टोपी बघणार आहोत आणि ते पण खणाची। तर तुम्ही बघू शकताय खणाच्या आपल्याकडे एक कापड होतं तर त्याचा आपण बनवून मस्त अशी टोपी बनवलेली आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल की कशा पद्धतीने बनवायची। अगदी सोपी आहे, 5 मिनिटात बनते आणि बघू शकताय कसलं भारी दिसते बाळाला सुद्धा। आणि श्रीनिधी जेव्हा 6 महिन्याची होती तेव्हा मी तिच्यासाठी शिवली होती। तर तुम्ही बघू शकता इथे जी कापड आहे ते मी ऑलरेडी कट करून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता तुम्हाला थोडंसं हे कापड असं दिसेल कारण ते फ्रॉकचं आहे। तिला एक खणाचा फ्रॉक होता आणि तो खूपच छोटा होता, त्यामुळे मग आपण त्याचे फ्रॉकची आपण टोपी बनवतोय। आणि असा पण तुम्ही कुठला पण कापड खणाचा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने बनवू शकता। तर त्याचा आपण माप घेऊया। अगदी सोपी आणि 5 मिनिटात बनते ही, फक्त शेवटपर्यंत स्किप न करता बघा, समजून जाईल। तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय हे जे माप आहे ते व्यवस्थितपणे पूर्णपणे माप घ्यायचं आहे। त्याची लांबी घेतलेली आहे आपण 15 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 8.5 इंच। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला कापड घ्यायचं आहे। तर हे जे कापड आहे ना, एक 6 महिन्याच्या बाळापर्यंत आपल्याला येऊन जातं। 6 महिन्याची जेव्हा श्रीनिधी होती तेव्हा मी हे शिवलेलं आहे। तर 6 महिन्याच्या बाळाचा हा माप आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने। आणि जसं बाळ छोटं होईल आणि तसंच त्याचं जे अस्तर आहे ना, तर त्या पद्धतीने ते अस्तर पण आणि वरचा कापड पण सेम मापाचं दोन्ही पण घ्यायचं आहे। आणि सरळ असं जे आपलं खणाचं कापड आहे ते सरळ ठेवायचं। त्यानंतर जे अस्तर आहे तर त्यावरती आपल्याला असं ही पट्टी पूर्णपणे शिवून घ्यायची आहे चहूबाजूनी। एक बाजू सोडायची आहे, जी आपली डिझाईन खाली दिसते आहे ना खणाची डिझाईन, तर ती सोडून बाकीचं आपल्याला तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। आणि अशा पद्धतीने करू शकता। जर बाळ छोटं मोठं असेल तर तुमच्या हवेप्रमाणे 1 इंच 2 इंचाचा कमी जास्त फरक तुम्ही करू शकता। छोटा असेल तर 1 इंच 2 इंच कमी घ्या आणि मोठा असेल तर मग हे करू शकता। किंवा मग एवढं जरी शिवलं तुम्ही एवढ्याच मापाचं तर छोट्या बाळांना येऊन जातं। जर मोठी झाली टोपी तर तुम्ही साईडला थोडंसं त्याला टाचू शकता आणि जेणेकरून त्या बाळाला येऊन जाईल ती। मला पण खूप भारी वाटतं आणि बाळ एकदम क्यूट दिसतं। आणि पारंपरिक आपली पद्धत आहे की जुनी लोक खूप हातावर शिवायची अशा पद्धतीने। माझी आजी सांगायची, आजीला सगळं जमायचं। अशा पद्धतीने तिन्ही बाजू आपण शिवून घेऊन त्याला सरळ करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ते शिवून घ्यायचं जेणेकरून ते अस्तर जे आहे ते आतल्या बाजूनं लपलं जाईल। आता ही तुम्ही बघू शकता ही सरळ बाजू आपल्याला वरती आलेली आहे आणि अस्तर हे खालून गेलेलं आहे। अशा पद्धतीने तिन्ही कटा शिवून घ्यायच्या आहेत पूर्णपणे। अगदी सुंदर आणि छान दिसतं। अशा पद्धतीने तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। खणाचा जो भाग आहे तो खालच्या बाजूनेच मी ठेवला आहे, तो आपल्याला वरती येतो अशा पद्धतीने। आणि हा जो भाग आहे तो फ्रॉकच्या वरच्या साईडचा होता तर त्याचंच आपण बनवतो। ही लांबी 5 इंच आहे आणि रुंदी 4.5 इंच तुम्ही सरळ मापामध्ये घेऊ शकता। आणि मध्ये 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। ते फ्रॉकचा होता त्यामुळे असं ठेवलं, तुम्ही सरळ जरी घेतलं तरी चालतंय। अशा पद्धतीने 1 इंचाचा गॅप ठेवून व्यवस्थित केलेलं आहे। तर ते आपल्याला तिथे जोडायचं आहे। आता ही जी आपली खालची बाजू राहिली होती ना, ती एकदम अस्तर त्याला जोडून घ्यायचे, कारण कसं इकडे तिकडे ते अस्तर होऊ शकतं, त्यामुळं जोडून घ्यायचे सरळ पद्धतीने त्याला। असं हे जोडून घेतलेले आहेत आपण। आता पुढे आपल्याला जो तो खण आहे ना तसा शिवून घ्यायचा आहे। जसं आपण चोळ्या शिवायचो, आजीच्या वगैरे चोळ्या असायच्या ना, तर तशा पद्धतीने आपल्याला इथे हे खण लावायचं आहे समोर पुढच्या बाजूला। हे पुढचा भाग आपल्याला येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय। अशा पद्धतीने आपल्याला हे जोडायचं आहे। आपण चोळीला कसं वगैरे आतून खण वगैरे लावतो ना, तशा पद्धतीने थोडंसं आतल्या बाजूने येतं। खालून वरती माप मोजायचं आपल्याला की जेवढा आपल्या चेहऱ्याचा अंतर असतो बाळाच्या, तर तेवढा आपल्याला अंतर घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे किती इंच घेतलं आहे। अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित माप ठेवून अंतर घ्यायचं आहे आणि म्हणजे त्या पलीकडच्या बाजूने पण तेवढाच अंतर सेम येईल, त्यामुळं अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे। तुम्ही ते 1 इंच एक्स्ट्रा मी घेतले तर ते नाही घेतलं तरी चालेल तुम्हाला। 5 आणि 4.5 असं ठेवलं ना लांबी रुंदी तरी त्याचं होऊन जाईल। अशा पद्धतीने एक बाजू तुम्हाला अशी बरोबर शिवता येते, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण शिवायला जातो तेव्हा थोडंसं हार्ड वाटतं, कारण हे एकदम आतल्या बाजूनं जोडायचं, त्यामुळं सशाची टोपी मग अशीच तयार होत असते। अशा पद्धतीने खालचा माप व्यवस्थित ठेवला आहे आणि त्याचबरोबर आपण दोन्ही बाजू आपल्याला अशा शिवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकताय असं त्या बाजूची पण तुम्ही बघू शकता की केवढा आपण सोडलेला आहे आणि त्याच पद्धतीने इकडून पण आपल्याला सेम तसंच सोडून व्यवस्थित शिवायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकताय छान असं अशा पद्धतीने व्यवस्थित आता जुळलं गेले। तर आता आपण
शिवायला घेऊया. आता हे शिवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण कसं आतल्या खालच्या बाजूनं पण कापड आहे आणि वरच्या बाजूनं पण, त्यामुळं थोडंसं इथे व्यवस्थित असं पकडायचं आणि मग हळूहळू शिवायचं अशा पद्धतीने. कारण का इथे इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण जसं व्यवस्थित माप घेतलं आहे ना तसंच शिवायचं. 1 इंचाचा भाग आतमध्ये येतो, कारण ते छान पण दिसतं आणि थोडंसं सुटसुटीत दिसतं, त्यामुळं मी 1 इंचाचा एक्स्ट्रा आपण घेतलेला होतो, जसं की तुम्ही पाहिले अगोदर पण. अशा पद्धतीने दोरा ओढून घ्यायचा आणि थोडंसं दोरा कट करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला खण कसा समोरची बाजू जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपली ही टोपी दिसणार आहे आणि एकदमच भारी दिसते. आणि त्याची ती नाजूक डिझाईन जी होती ना तर ती थोडीशी राहिली होती, त्यामुळं मग ती पण इथे ॲड केली आपण खालच्या साईडनं, त्यामुळं अजून इतकं भारी दिसते. आता हे आपण काय करायचं आहे, चहू बाजूने झालेलं आहे तर वरची बाजू घ्यायची आहे आणि सरळ चौकोनी जी आतमध्ये बाजू आहे हे बघा अशा पद्धतीने पलटी करायची आणि हे सरळ वरची बाजू जी आहे ती कोणी होतील ना तशी आपल्याला ती शिवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आता सुरुवातीला मी कसं म्हणलं होतं की छोट्या मुलांना सुद्धा येऊन जाते, तर छोट्या मुलांसाठी काय करायचं आहे, आपल्याला ही खालच्या बाजूनं थोडंसं टाचून घेऊ शकता किंवा वरच्या बाजूनं सुद्धा तुम्ही टाचून घेऊ शकता आणि येऊन जाते मग. कारण अशी मोठी शिवली ना तर किती पण दिवस मुलं 6-7 महिने 7-8 महिन्यापर्यंत तरी चांगले वापरू शकतात, कारण त्यांचं डोकं मोठं खेळतं राहतं आतमध्ये. जास्त पण छोटी आपल्याला चांगली नाही वाटत, म्हणजे डोक्याला ताणलं जातं. अशा पद्धतीने अगदी सोपी आहे, अगदी 5 मिनिटात बनते. बघू शकता तुम्ही आपली टोपी एकच नंबर रेडी झालेली आहे. आणि हे जे बंद आहेत ना ते समोरच होती, फ्रॉकलाच होती, तर ते सुद्धा मी इथे ॲड करते आहे. ते फ्रॉकमुळे मला सोपं पडलं आहे अजून इतकं. तर तुम्हाला ऑलरेडी कापड जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता. तर आता कधी कसं असतं ना, डोकं आपलं मुलांचं छोटं मानेच्या भागाचा छोटा असतो आणि डोकं मोठं असतं, त्यामुळे हे मागच्या साईडने आपल्याला टाच करून घ्यायच्यात आणि तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही करू शकता. असं नाही आहे की 2-3 तुम्ही एकदा मुलाला घालून बघू शकता. जेवढं आहे प्रत्येकाच्या डोक्याप्रमाणे ते व्यवस्थित बसतं. आता श्रीनिधीला हे 4 डाच मारल्या तर तिला व्यवस्थित बसलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते श्रीनिधी आणि एकदम व्यवस्थित 6 महिन्याच्या बाळाचा एकदम परफेक्ट माप हा आहे. आणि सस्याचे कोण वगैरे एकदम भारी दिसतात, प्युअर सस्यासारखी दिसते ती. आता अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा शिवून ट्राय करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला हे आपली टोपी कशी वाटली. एकदम अतिशय सुंदर आणि एकदम भारी झालेली आहे 5 मिनिटामध्ये. आणि जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल किंवा काही असेल तर त्याच्या पद्धतीने पण तुम्ही त्याच्या कापडाने पण शिवू शकता.